अर्थसंकल्प काल सादर झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू होती, पण यावेळी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा होते, पण ही चर्चा वेगळ्याच कारणासाठी होती। मोदी सरकारने अभिनंदन करत ते बोलत असताना त्यांच्या मागे एक मुलगी होती। या मुलीने कॅमेऱ्याकडे पाहून वाकुल्या काढून दाखवायला सुरुवात केली आणि महत्त्वाचं म्हणजे जयंत सिन्हा किंवा आजूबाजूला असणाऱ्या कुणालाही याची कल्पना आली नाही। या मुलीने फक्त एकदा नाही तर 3 ते 4 वेळा या कृतीची पुनरावृत्ती केली। हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। दरम्यान अशा प्रकारे संसदेत एका नेत्याच्या मागे उभं राहून इतक्या बिनधास्तपणे वाकुल्या काढून दाखवणारी ही मुलगी कोण आहे, असा सवाल आता विचारला जातोय। आप अंदाजा कर सकते हैं कि 400 हम लोग बड़े आसानी से पार कर जाएंगे। काल दिवसभरात पालघरमध्ये 7 वेळा भूकंपाचे धक्के बसलेत। पालघर, डहाणू, तलासरीमध्ये बसलेल्या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे। त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांची पळापळ झाली। मात्र यामध्ये 2 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घराबाहेर खेळत असताना भूकंपाचा धक्का बसल्याने वैभवी ही 2 वर्षांची चिमुरडी दगडावर आपटली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। वैभवीच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। पालघरमध्ये भूकंपाची मालिका सुरू आहे, तिने पहिला बळी घेतलाय। वैभवी खेवरपाड्यातली छोटीशी चिमुरडी 2.5 वर्षांची घराबाहेर खेळत असताना भूकंपाचा 4.1 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला आणि त्यात ती समोर दगडावर आपटली। आपण पाहतोय की तिच्यावर अंतिम संस्कारासाठी तिचा परिवार आणि इथे सगळे गावातले जंगलात घेऊन गेले आहेत, पण त्याच वेळेला तिच्या सगळ्या परिवार आणि गावातले लोक पाहतोय। तिची आई स्वतः इथे आहे। आज काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्यांच्यावर याची खरं तर आपल्याला कल्पनाच करता येत नाही, कारण या मातेनं आपल्या पोटच्या गुळाला कायमचं गमावलंय। वैभवी कालपर्यंत खरं तर यावेळी खेळत होती, हसत होती, बागडत होती, पण अचानक तो धक्का आला आणि त्या धक्क्यानं वैभवीला कायमचं हिरावून घेतलं। वैभवीच्या आईशी थोडासा बोलायचा प्रयत्न करूया, त्यांना काही बोलता आला, त्यांना त्यांच्या भावना सांगता आल्या तर। ताई, काय झालं? मी तर पळत होती, घरात होती ना, पोर माझी पळत आली ना, दगडीवर पडले। घेऊन मी गेली डॉक्टरचे, अर्धे वाटेला रक्त निघालं तोंडात नाकात। माझी पोर जिवंती नाही होती। मला वाटलं का जिवंत व्हायची, करून मी गेली डॉक्टरची घेऊन। माझी बेसबरी वैभवी केलती होती, अंग लावून पण अंग धुवून घेऊन आली उघडीच ना। माझी पोर केलतानीच पडून गेली दगडीवर। यांचं दुःख आपण बघितलं। पालघर मधल्या भूकंपानं एक बळी घेतलेला आहे। यानंतर बघूया पुढची बातमी। मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे। महापालिकेनं राणीच्या बागेमध्ये पुष्प महोत्सवाला सुरुवात केली आहे। यावर्षी पारंपरिक संगीत वाद्यांच्या संकल्पनेवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आणि ती पाहण्यासाठी मुंबईकरांनी सुद्धा चांगली गर्दी केली आहे। याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव। मुंबई महानगरपालिकेने राणीच्या बागेमध्ये पुष्प महोत्सव आयोजित केला गेला आहे आणि या पुष्प महोत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे संगीत वाद्यांची ती थीम आहे ती इथे आयोजित करण्यात आलेली आहे। आपण इथे माझ्या मागे बघत असाल की जी पारंपरिक संगीताची वाद्य आहेत, मग त्यामध्ये तबला असेल, ढोलकी असेल किंवा वीणा असेल, गिटार असेल, असे विविध वाद्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे आपल्याला फुलपाखरांचे विविध आकार देखील पाहायला मिळत आहेत। तिकडे ढोलकी आहे, पारंपरिक पेटी आहे, तर ह्या बाजूला पिपाणी आणि बासरी अशी सर्व वाद्य जी आहेत संगीताची ती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांना फुलांनी आणि वनस्पतींनी विविध रंगांनी सजवलेलं आपल्याला इथे पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर या संपूर्ण पुष्प उद्यानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगांची फुलं जी आहेत रंगीबेरंगी ती देखील पाहायला मिळतात। अतिशय मनमोहक आहेत आणि ती पाहण्यासाठी बच्चा कंपनीने सुद्धा खूप चांगली गर्दी केलेली आहे। मुंबईकरांनी देखील गर्दी केलेली आहे आणि ही गर्दी फक्त फुलं पाहण्यासाठीच नाही तर स्वतःचा एक सेल्फी आणि एक आठवण म्हणून फोटो देखील अनेक जण काढताना इथे दिसतात। त्यामुळे मुंबईकरांनी या पुष्प उद्यानाला खूप चांगली गर्दी केलेली आहे, खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। हे पुष्प उद्यान पुढील 3 दिवस विनामूल्य मुंबईकरांसाठी ओपन असणार आहे, खुलं असणार आहे। त्यामुळे मुंबईकर देखील सुट्टीचा दिवस साधून मोठी गर्दी करताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया समोर स्टंट बाईकचा परफॉर्मन्स पार पडला। यावेळी विविध स्टंटबाजांनी त्यांच्या खास शैलीमध्ये बाईकचे स्टंट्स केले। यावेळी हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मुंबईकरांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती। his two loves, surfing and stunt riding.
into a groundbreaking.